अनेक वेळा आपल्याला भेटावं लागेल, अनेक वेळा चर्चा कराव्या लागतील आणि वेळोवेळी उपस्थित होणारे प्रश्न, वेळोवेळी उपस्थित होणाऱ्या समस्या यांना त्या त्या काळामध्ये आपल्याला कसं तोंड देता येईल हाच या ठिकाणी आपल्याला विचार करावा लागेल. कारण उद्या काय कोणाच्या आयुष्यामध्ये घडवून ठेवलेलं आहे हे मी आज सांगू शकत नाही, तुम्ही सांगू शकत नाही. आज पाऊस येईलच, अतिवृष्टी होईलच, उद्या नुकसान होईलच, हे गृहीत धरून आपण पुढचा या ठिकाणी पाऊल उचलायचं हे काही मला योग्य वाटत नाही. परंतु प्रिकॉशन म्हणून, संरक्षण म्हणून त्याला जे जे आपल्याला सुविधा निर्माण करता येतील त्या कराव्या लागतील. आणि दुसरी गोष्ट, शेतकरी हा महाराष्ट्रातला नव्हे तर देशातला कणा आहे आणि शेतकऱ्यांची धोरणं ही बहुतांश दिल्ली सरकारच्या, केंद्र सरकारच्या अखत्यारीमध्ये येतात आणि केंद्र सरकारकडनं ते निर्णय होतात. त्यामुळे आपला कुठलाही निर्णय घ्यायचा असला तर तो निर्णय राज्यापुरता मर्यादित राहत नाही, तो केंद्रापुरता मर्यादित आहे. कायमस्वरूपी मार्ग काढायचा असेल आणि यामध्ये कायमस्वरूपी शेतकऱ्याला हमीभाव द्यायचा असेल, संरक्षण द्यायचं असेल तर केंद्र सरकारच्या बरोबर बसून त्यावर निर्णय घ्यावे लागणार आहेत. त्यामुळे अनेक विषय हे माझ्यासमोर या ठिकाणी फार प्रश्नार्थक या पद्धतीने पुढे आलेले आहेत. परंतु त्यामध्ये मी अद्याप या ठिकाणी लक्ष घातलेलं नाही. मी 2च दिवस झाले फक्त नागपूरमध्ये आलो, अजून प्रोटोकॉल स्वीकारलेला नाही, अजून कार्यालयाचा कार्यभार घेतलेला नाही, कोणत्याही अधिकाऱ्याबरोबर बैठक नाही. उद्याच कैलास भोसलेंनी सांगितल्यामुळे ते शेतकऱ्यांचे 68 कोटी रुपये जे व्यापाऱ्यांनी या ठिकाणी कारण नसताना लोबाडले परत देत नाही, त्या संदर्भातला एक पोलीस खात्याबरोबरचा माझा पहिली मीटिंग आहे. त्यामुळे कामकाजाला सुरुवात करत असताना या ठिकाणी शेतकरी हा केंद्रबिंदू मानून त्या ठिकाणी या महाराष्ट्रातल्या तमाम शेतकऱ्यांना न्याय कसा देता येईल आणि महाराष्ट्रातून खऱ्या अर्थानं महाराष्ट्रातून एक वेगळी आयडेंटिटी निर्माण करून केंद्र सरकारमध्ये धोरणात्मक निर्णय कसा घेता येईल हा या ठिकाणी खऱ्या अर्थानं माझ्यासमोर प्रश्न आहे. कारण हे लोकल प्रश्न आहेत. आपण कांदा उत्पादक शेतकरी आहोत म्हणून आपला प्रश्न कांद्याच्या संदर्भात आहे, जिथं सोयाबीन आहे, जिथं कपास आहे त्यांचे प्रश्न वेगळे आहेत. कारण त्यावेळी प्रत्येक वेळी सीझन आला की त्या ठिकाणी ते प्रश्न निर्माण होतात. टोमॅटो आहेत, भाजीपाला आहेत, त्यांची अशीच परिस्थिती होते. त्यामुळे शेतकरी हा सातत्याने या ठिकाणी अडचणीतून का येऊ नये. मी पण त्याच विचाराचा आहे, मी पण शेतकरीच आहे, मी आयुष्य माझं शेतीमध्येच गेलेलं आहे. ठीक आहे, कालांतराने मी संघटनेमध्ये काम केलंय, संघटनेमध्ये माझ्याबरोबर जगदीश होता, मुकुंद होता, त्याचप्रमाणे इथली गुणापर सगळीच मंडळी, खरं म्हणजे अशोक नानाबाई ज्येष्ठ मार्गदर्शक आहे, सीताराम आप्पा ज्येष्ठ मार्गदर्शक आहे, ही सगळी मंडळी ज्यावेळेस राजकारणामध्ये काम करत होती त्यावेळेस पासून मी या ठिकाणी पक्षांमध्ये, वेगवेगळ्या पक्षांमध्ये काम केलंय. पर्यायानं कालांतराने पक्ष बदलावे लागले, त्याचं काही कारण काही खास या ठिकाणी नव्हतं. परंतु मतदारसंघातल्या जनतेचं कल्याण करणं ही त्या परिसरातल्या विधानसभेच्या आमदाराची जबाबदारी असते आणि त्यावेळेस जे मला योग्य वाटलं ते मी त्यावेळेस केलेलं आहे. परंतु आजच्या घडीला एक जबाबदार मंत्री म्हणून माझ्यावरती जबाबदारी टाकली आहे राज्य सरकारने, ती खूप मोठी आहे. ती मला पेलण्याचं सामर्थ्य माझ्यामध्ये आहे, मी डिनाय कधीच करणार नाही. कुठलाही प्रश्न, कुठलीही समस्या माझ्यासमोर आली तर त्याच्यातनं मार्ग काढण्याची जबाबदारी माझी आहे आणि मी ती घेत असतो नेहमी. त्यामुळे रिस्क घेण्याची सवय मलाही आहे. राजकारणात रिस्क घेतो, वेगवेगळ्या माझ्या रोजच्या जीवनामध्ये रिस्क घ्यावी लागते आणि माझा संघर्ष अजून नाना काही थांबलेला नाही. तेव्हा संघर्ष हा चालूच आहे. उद्यापासून आता शेतकऱ्यांसाठी संघर्ष करावा लागणार आहे. खरं म्हणजे या अगोदरपासून मी काम करत होतो, परंतु निर्णय घेण्याच्या प्रक्रियेमध्ये मी नव्हतो. आता निर्णय घेण्याच्या प्रक्रियेमध्ये, निर्णय बदलाच्या प्रक्रियेमध्ये आणि निर्णय शिफारस करण्याच्या प्रक्रियेमध्ये या ठिकाणी माझा समावेश असणार आहे. त्यामुळे मला खात्री आहे आणि विश्वास आहे की या महाराष्ट्रातल्या तमाम शेतकऱ्यांना आपल्याला न्याय दिल्याशिवाय राहणार नाही. किंबहुना महाराष्ट्रातून एक अशा प्रकारचं या ठिकाणी मॉडेल तयार करून केंद्र सरकारला सबमिट करेल आणि केंद्र सरकारकडनं आपण त्याच्यावरती धोरणात्मक निर्णय घेऊन त्यांच्याकडनं यश करण्याचा माझा विचार आहे. कारण केंद्रीय कृषी मंत्री हे मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री म्हणून त्यांनी काम केलं सन्माननीय शिवराज सिंग चौहान साहेबांनी. तेव्हा त्यांना सुद्धा एक दांडगा अनुभव आहे. राज्याचं मुख्यमंत्री होणं आणि त्या ठिकाणी 10 वर्ष मुख्यमंत्री राहणं ही गोष्ट फार अलौकिक आहे. त्यामुळे त्यांना शेतकऱ्यांच्या संदर्भात प्रचंड असा अभ्यास आहे. परंतु तरी सुद्धा काही शेतकऱ्यांची शिष्टमंडळ, काही अधिकाऱ्यांची शिष्टमंडळ, काही वेगवेगळ्या कंपन्यांची शिष्टमंडळ आणि यातून खऱ्या अर्थानं आपल्याला मार्ग कसा करता येईल आणि जगदीश म्हणतो त्याप्रमाणे प्रक्रिया क्षेत्रामध्ये आपल्याला प्रगती कशी करता येईल या अनेक गोष्टी या ठिकाणी आलेल्या आहेत. पण शेतकरी हा केंद्रबिंदू मानून या सरकारने, युतीच्या सरकारने काही निर्णय मागे घेतलेले, ते निर्णय जरी कमी असले तर मला असं वाटत नाही की समाधानी 100% कोणी राहणार नाही. सगळंच दिलं पार, अगदी
तरी सुद्धा कोणी राहणार नाही. मी अनेक वेळा सांगितलं की महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये पहिल्यांदा एका कुटुंबाच्या नावावर लाख लाख 2-2 लाख रुपये विम्याच्या मार्फत, किसान योजनेच्या मार्फत, पीएम किसान योजना, सीएम किसान योजना यांच्या मार्फत पैसे आलेत. आमच्या लाडक्या भगिनीच्या मार्फत पैसे आलेले आहेत. आता नाना म्हणतात त्या ब्युटी पार्लर जातात, जाऊ द्या नाना, काय करणार ब्युटी पार्लर जात. त्यामुळे आता तो विषय वेगळा आहे, परंतु त्यांना त्यांच्या पैसे खर्च करण्याचा अधिकार प्राप्त झालेला आहे. त्यांच्या हक्काचे पैसे त्यांना मिळाले. त्यामुळे ते 100% पैसा हा कुटुंबासाठी लावतात. महिलांचे एक वैशिष्ट्य आहे की 100% पैसा हा ते कुटुंबासाठीच लावून धरतात. म्हणजे मिळालेले पैसे हे संसारासाठी वापरणं हे त्यांच्यामधली एक कला आहे आणि ती पण आपण सकारात्मक दृष्टिकोनातून घेतली पाहिजे असं माझं या ठिकाणचं मत आहे. आमच्या शेतकरी बांधवांना विजेच्या बिलाला माफ केलंय. मी विजेचे बिल तर ठीक आहे माफ केलंय, परंतु रात्रीच्या वेळी वीज या ठिकाणी शेतकऱ्यांना नको आहे. बिबट्यांचा फार मोठ्या प्रमाणात पसार होतोय. त्यामुळे दिवसा कशी वीज मिळेल 10 तास अशा प्रकारचा विचार माझ्या मनामध्ये आहे. नंतरच्या काळामध्ये पुढे काय होतंय अजून बघायचंय. अजून बराच काळ जायचा आहे. अजून कशातच काही नाही, अजून वेळ लागेल. परंतु निश्चितपणे मला खात्री आणि विश्वास आहे तुमच्या भल्याचं, तुमच्या विचाराचं सरकार आलेलं आहे आणि सरकारमध्ये असलेला तुमचा मंत्री हा तुमच्या घरातला, एवढं लक्षात ठेवा. त्यामुळे तुम्हाला कुठेही राजकीय अडचण येणार नाही, कोणत्याही प्रकारची राजकीय अडचण येऊ देणार नाही. सर्वांना सारखा न्याय देण्यासाठी मी खंबीर आहे. माझ्या जीवनामध्ये कुठल्याही प्रकारचा जात, धर्म आणि पक्ष अशा प्रकारचा विचार माझ्या मनामध्ये नसतो. तेव्हा काम आणि काम एकच करतो की लोकांना न्याय कसा देता येईल. कारण शेवटी आयुष्यामध्ये माणसाचं कामच शिल्लक असतं. चांगलं काम केलं की लोकही आपोआप उभे राहतात. माझा 5 पंचवार्षिकचा अनुभव आहे. माझ्या मतदारसंघामध्ये सोपं नाही हो 2 आणि 3 आणि 4 पंचवार्षिक कंटिन्यूस या ठिकाणी निवडून येणं. तुमच्याकडे सोपं आहे जरा थोडंसं, होळकर इकडे तर पाटील तिकडे, पाटील इकडे तर होळकर तिकडे. त्यामुळे तुमच्याकडे सगळं सोपं आहे, आमच्याकडे सोपं नाही. आता आमच्या गावाने काय राजकारण नाही का? आहे ते चालूच असतं. ग्रामपंचायतीमध्ये राजकारण असतं, सोसायटीमध्ये असतं, निवडणुका होत असतात, 2 गट पडत असतात. या गोष्टी सतत चालूच असणार आहेत. परंतु त्यामध्ये चांगलं काम करण्याचा प्रयत्न केला तर खालचा माणूस, सामान्य माणूस आज सकारात्मक विचार करतो. तो त्यांच्या कामावर खुश असतो आणि म्हणून कामच केलं पाहिजे. काम करण्यासाठीच माणसाचा जन्म आहे आणि काम करण्यासाठीच माणसाजवळ पद आहे. मला 2 दिवसापासून खूप प्रचंड सत्कारासाठी लोक येऊन भेटतात आणि लोक म्हणतात की मी एवढे लोक येऊन सत्कारला बघतो. मी म्हणतो काय येत आहेत एवढे लोक? या अगोदर काय मंत्री झाले नाही का? या अगोदर अनेक मंत्री झाले, नाशिक जिल्ह्यात झाले, महाराष्ट्रात झाले, 10-12 मंत्री होऊन गेले, पण 5-25 लोक सुद्धा भेटायला येत नाही. आणि काल नाशिकच्या रेस्ट हाऊसला 1000-2000 लोक, काल सिन्नरच्या कार्यक्रमाला 10,000 लोक, आज सकाळी सोमठाण्याला 1000-1500 लोक. म्हणजे जिथं बघावं तिथं माणसं या ठिकाणी सातत्याने भेटत असतात. त्याच्यात मी 4-2 लोकांना विचारलं का असं काय घडलंय तुम्हाला, मंत्री झाला म्हणजे काय विषय काय त्याच्यात? तो असं नाही, आम्ही अनेक मंत्री पाहिले पण त्यांच्यापर्यंत आम्हाला कोणी पोहोचूच देत नव्हतं. त्यांचे पी आडवे यायचे, पोलीस आडवे यायचे. हा मंत्री असा आहे की याच्या गळ्यात हात घालून फोटो काढता येतो. त्यामुळे सहज उपलब्धता होणं, सहज लोकांमध्ये राहणं ही सुद्धा एक खूप मोठी अशी बाब आहे आणि सहजता माणसाच्या जीवनाचं एक अंग बनलं पाहिजे. मला नागपूरला जेव्हा मी मंत्री शपथ घेतली त्यानंतरच्या 2 तासानंतर मला लगेच 4-5 गाड्या या ठिकाणी सिक्युरिटीच्या आल्या आणि त्यांनी सांगितलं की या साहेब तुमच्या 5 गाड्या आहेत, ही पाठीमागे अजून एक गाडी तुम्हाला तुमच्यासाठी गव्हर्नमेंटची बसायची गाडी आहे, या बाकीच्या पोलीस सिक्युरिटीच्या गाड्या आहेत. एवढं मला कशाला एवढी पोलीस सिक्युरिटी पाहिजे? कोण खात आहे मला? मी कोणाचं वाईट केलंय? गाड्या घेऊन जा म्हणलं, इथून 4ही गाड्या घेऊन जा, एकच गाडी राहू द्या. एक गाडी राहील, त्या गाडीला सायरन वाजणार नाही, सिग्नलवर थांबेल. सर्वसामान्य लोकांना जे कायदे आहेत ते कायदे मला सुद्धा लागू राहतील. मी काय जगापेक्षा वेगळा नाही, मी कार्यकर्त्यांपेक्षा वेगळा नाही. मी सामान्य माणूस आहे, सामान्य माणसामध्ये राहतो. मी जर कोणाचं वाईटच करत नाही तर माझं कशाला कोण वाईट करेल? तेव्हा तुम्हाला कशाला हवंय संरक्षण? जर लोकांचे प्रश्न सोडवायचे, सामान्य लोक तुम्हाला सत्ता देतात, सामान्य लोक तुम्हाला उच्च पदावर नेऊन घालतात आणि सामान्य माणसं जर तुमच्यासाठी झगडत असतील तर त्या सामान्यासाठी आपण सामान्य जीवन जगलं तर काय बिघडतं? त्यामुळे सामान्य जीवन जगणं हा माझा या ठिकाणचा कायमचा विचार राहिलेला आहे. फक्त एकच आहे की यामध्ये माझं राहणीमान जर थोडंसं उच्च आहे, त्यामुळे जरा खालचे लोक विचार करतात त्याला साहेब कोण घालतात, शेतकरी कसं काय म्हणतात. पण तो ठीक आहे, आता ज्याचा त्याचा विचार आहे राहणीमानाच्या संदर्भामध्ये. मला पहिल्या दिवसापासून चांगलं राहणं, चांगला विचार करणं, चांगलं काम करणं हा माझा या ठिकाणी फंडा आहे
माझ्या मतदारसंघामध्ये आला तर मी छोटं काम करत नाही, आपल्याला माहिती आहे मला छोटं काम करायला आवडत नाही. तुमच्या गावापर्यंत जर रस्ता सिमेंट कॉन्क्रीटचा व्हावा म्हणून प्रयत्न मी केले, माझं पत्र आहे, नसेल तर तुम्ही जाऊन बघा. 1000 कोटीचा रस्ता आहे, 1000 कोटीचा रस्ता इथून लासलगावपासून सुरू होतो तर थेट इगतपुरीपर्यंत म्हणजे 150-200 किलोमीटर पर्यंत रस्ता हा सिमेंट कॉन्क्रीटचं काम सुरू झालेलं आहे. तुम्ही जाऊन एकदा बघा रस्ता केवढा मोठा आहे. एवढा मोठा रस्ता करण्याचं कामच एक आहे की कनेक्टिव्हिटी झाली पाहिजे, गावं जोडली पाहिजे, शहरं जोडली पाहिजे. शेतकऱ्यांचा शेतीमाल या भागातून त्या भागात, या मार्केट कमिटीतून त्या मार्केट कमिटीमध्ये कमी वेळामध्ये आणि जास्त पैसे त्याला मिळाले पाहिजे. या सगळ्या सुविधा निर्माण केल्या पाहिजे आणि म्हणून इन्फ्रास्ट्रक्चर निर्माण करण्यासाठी या ठिकाणी माझा सातत्याने प्रयत्न असतो. आता त्याच्या पुढची जबाबदारी मिळाली आहे. मी आपल्या सर्वांना विश्वास देतो की 100% ही जबाबदारी मी पार पाडील. आपला कोणावरही अन्याय होऊ देणार नाही. आपण फक्त वाट पहा, शेतकऱ्यांचं कल्याण करण्यासाठी हे राज्याचं सरकार आपल्या पाठीशी कायमचं उभं करेल हेच आपल्याला ग्वाही देतो. आणि नागरी सत्कारच्या निमित्तानं आपण सर्वांनी या ठिकाणी बोलवलं, आपण थांबलात, माझा सत्कार केला. सर्व मान्यवरांचे मनापासून आभार व्यक्त करतो, कार्यकर्त्यांचे पण आभार व्यक्त करतो आणि माफी मागतो की कार्यक्रमाला उशीर झाला.